निरोगी आरोग्य राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. केस सिल्की, शायनी आणि केसांना मजबूत बनवण्यासाठी मेहंदी लावताना त्यामध्ये 1 अंड आणि 1 कप पाण्यात चहा पावडर, कॉफी पावडर, 1 चमचा तांदूळ, 1 चमचा बीट किसून 5 मिनिटे उकळायला ठेवा आणि ते पाणी कोमट झाल्यावर मेहंदीमध्ये घालून 3 तास भिजत ठेवा. मग केसांना लावा. 2 तासाने केस धुवा. याने केस मजबूत होऊन केस सिल्की शायनी होतात. नंबर 2. चेहरा गोरा करण्यासाठी 2 चमचे हळद तव्यावर हलके भाजून घ्या. मग ती हळद काढून त्याच्यामध्ये 1 चमचा मध, अर्धा लिंबू आणि दूध घालून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 20 ते 25 मिनिटे ठेवा. मग चेहरा धुवा. याने चेहरा गोरा होऊ लागतो. नंबर 3. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 4. जास्त खोकला येत असेल तर काळी मिरी बारीक करून 1 चमचा मधासोबत खा. त्यामुळे खोकला बरा होईल. नंबर 5. दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल, ब्रश किंवा कपडे वापरल्याने नायटासारखे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. आपले कपडे, आपले ब्रश वापरावेत. नंबर 6. द्राक्षांचा रस पिल्याने अशक्तपणा किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास द्राक्षाचा रस सेवन केल्याने फायदा होतो. नंबर 7. शलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यांमध्ये खूप फायदेशीर ठरते. नंबर 8. आपली रोजची जेवणाची नाश्त्याची वेळ ही निश्चित असू द्या. वेळेमध्ये बदल केला तर तुम्हाला पित्त, अपचन, गॅसची समस्या होऊ शकतात. त्यासाठी जेवण वेळेतच करावे. नंबर 9. हात व पायावर सूज आली असेल तर त्या ठिकाणी विड्याचे पान चोळावे. यामुळे सूज कमी होते. नंबर 10. जर टाचांना भेगा पडल्या असतील तर कोमट पाण्यात लिंबू टाकून 15 ते 20 मिनिटे पाय ठेवा आणि मग बारीक ब्रशने स्वच्छ करून त्याला फूट क्रीम लावून मोजे घालून झोपा. याने टाचाच्या भेगा कमी होतील. नंबर 11. नेहमी सकाळी हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो. नंबर 12. जे लोक भेंडीची भाजी नियमित खातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 13. दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावा. तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे आणि मजबूत होतात. नंबर 14. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा. यामुळे दुर्गंधी दूर होईल. नंबर 15. जर लहान मुलांना डास चावला असेल तर खाज येऊन त्यांनी लाल स्किन केली असेल तर त्यावर साबण लावून धुवा. नंतर खोबरेल तेल लावा. याने खाज येणार नाही. नंबर 16. पोटात सूज येण्याची समस्या असल्यास रिकाम्या पोटी डाळिंब खा. याने सूज लवकर दूर होईल. नंबर 17. खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते पण त्याचा आहारात उपयोग उन्हाळ्यात कमी करावा. नंबर 18. संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात तसेच हाडांवर सूज येते. अशावेळी जायफळ व सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. नंबर 19. वजन कमी करण्यासाठी मोसंबी खूप फायदेशीर ठरते. मोसंबीमुळे प्रतिकारशक्ती वाढून शरीरातील अशक्तपणा दूर होतो तसेच शरीराला ऊर्जा मिळते. नंबर 20. रोज सकाळच्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसावे आणि लहान मुलांना देखील सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यप्रकाशात बसवावे. नंबर 21. निरोगी राहायचं असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला. असं केल्याने तुमचं आरोग्य हे चांगले राहते. नंबर 22. चिंचेच्या पाण्याने गुळण्या केल्यास गळ्याची सूज कमी होते. नंबर 23. मूळव्याधाचा त्रास वाढल्यास चिंचेच्या फुलांचा रस त्या जागी लावल्यावर बरे होईल. नंबर 24. कोणताही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये दीर्घकाळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. नंबर 25. रोज मुठभर फुटाणे खाल्ल्याने हार्ट अटॅकचा त्रास होत नाही. नंबर 26. वारंवार उचकी येत असेल तर आल्याचा तुकडा तोंडात चघळल्याने उचकी थांबते. नंबर 27. दही व ताक यांचे सेवन केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 28. ब्लड प्रेशर कमी करायचे असेल तर राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खावे. तसेच सलाडमध्ये मोड आलेले कडधान्य, बीटरूट यांचा समावेश करावा. नंबर 29. दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स पिऊ नका. यामध्ये शरीराला खराब करणारे अत्यंत हानिकारक घटक असतात. म्हणून घरच्या घरी लिंबू पाणी किंवा कुठलीही थंड पेय करून प्यावे. नंबर 30. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी साखर पूर्णपणे बंद करा आणि बडीशेप खावी. तसेच कारल्याचा रसही साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करते.
या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.